नमस्कार, स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार। तर आज 3 सप्टेंबर दुपारचे 2 वाजत आहेत। आज आपण 3, 4 आणि 5 सप्टेंबरचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर कमी दाबाचं क्षेत्र इकडे मराठवाडा आणि विदर्भाच्या आसपास सध्या सक्रिय आहे। जो पाऊस होता काल मराठवाड्यात, विदर्भाच्या पश्चिम विदर्भात या भागात बऱ्याच ठिकाणी काल मध्यम ते मुसळधार पाऊस मागील 2 दिवसात झालेला आहे। तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक असेल, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा या भागात सुद्धा काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पाऊस मागील 2 दिवसात झालेला आहे। हे जे कमी दाबाचं क्षेत्र आहे आता हे असंच उत्तर पश्चिम दिशेने गुजरातकडे जाईल। त्याच्यामुळे आजपासून पावसाची तीव्रता आपण मागच्या व्हिडिओमध्ये बी सांगितलेलं की आजपासून पावसाची तीव्रता थोडी कमी होईल। तसेच 5 सप्टेंबरच्या आसपास परत एकदा बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होणार आहे आणि हे जे कमी दाबाचं क्षेत्र आहे या भागातूनच जाणार आहे। त्याच्यामुळे या भागातूनच परत एकदा 5 तारखेला सक्रिय होईल। त्याच्यानंतर 6, 7, 8 तारखेला परत एकदा विदर्भ, मराठवाडा, याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र या भागात परत एकदा पावसाची शक्यता राहील। त्यावेळी तशा आपण अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ। यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे बीड जिल्ह्यात धाराशिव, तसेच नांदेड, लातूर, जालना, याच्यानंतर बुलढाणा, अमरावतीचे काही भाग, यवतमाळ, तसेच वर्धा आणि नागपूरचे पश्चिम भाग या भागातून काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सध्या सक्रिय आहे। एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस सुद्धा सध्या सक्रिय आहे। उर्वरित राज्यात विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, दक्षिण महाराष्ट्र, कोकण विभाग, मुंबई विभाग या भागात विशेष पाऊस सध्या सक्रिय नाही। दक्षिण महाराष्ट्रात थोडंफार कोल्हापूर, सातारच्या पश्चिम घाट भागात, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या सांगली भागात या भागात हलका मध्यम पाऊस कुठेतरी सध्या सक्रिय आहे। विशेष पाऊस सध्या राज्यात सक्रिय नाहीये। यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 3 सप्टेंबरचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर 4 आणि 5 सप्टेंबरचा। आज जर आजचा हवामान अंदाज जर पाहायचा गेला तर आज नाशिकचे पश्चिम भाग, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, नगरचे काही भाग, तसेच छत्रपती संभाजीनगर हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आजसाठी राहील। पण हा पाऊस काय सार्वत्रिक असा नसेल, थोड्याफार क्षेत्रासाठी राहील। काही भागात मध्यम तर काही भागात एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी सक्रिय राहतील। तसेच विदर्भात दुपारनंतर अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या पट्ट्यातून दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। सार्वत्रिक असा पाऊस या भागातून नसेल। तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूरचे राहिलेले भाग, पुणे, रायगड, नगरचे राहिलेले भाग या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील। कोकणी विभागात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच नाशिकच्या पश्चिम घाट भागात, कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात आणि पुण्याच्या पश्चिम घाट भागात एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील। तसेच नगरचे उत्तर आणि पश्चिम भाग, नाशिक, रायगड राहिलेले भाग, तसेच मुंबई, ठाणे या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील। विशेष पाऊस या पट्ट्यातून आजसाठी 3 सप्टेंबर रोजी दिसत नाही। तर हा झाला आजचा 3 सप्टेंबरचा हवामान अंदाज। त्याच्यानंतर उद्या 4 सप्टेंबरचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्यासुद्धा हिंगोली, नांदेड, वाशिम, अकोला, बुलढाणा, जळगाव, नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील। एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर सुद्धा उद्यासाठी सक्रिय राहील। सार्वत्रिक असा पाऊस नसेल। अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी स्थानिक ढग निर्माण होतील आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज विदर्भात उद्यासाठी राहील, पण सार्वत्रिक असा नसेल। तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूरचा पश्चिम घाट भाग, रायगड या पट्ट्यातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील। तसेच मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, नगर, सोलापूर, सातारचे राहिलेले भाग, सांगली, कोल्हापूरचे राहिलेले भाग, पुण्याचे राहिलेले भाग विशेष पावसाचा अंदाज उद्यासाठी नाही आहे। कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो, बाकी विशेष पाऊस उद्यासाठी दिसत नाही आहे। त्याच्यानंतर परवा म्हणजेच 5 सप्टेंबरला विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या पट्ट्यातून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज 5 सप्टेंबर रोजी राहील। सार्वत्रिक असा नसेल, ज्या भागात होईल त्या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस 5 सप्टेंबर रोजी
राहील। तसेच वर्धा, यवतमाळ, अमरावती या पट्ट्यातून सुद्धा हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता 5 सप्टेंबर रोजी राहील। सार्वत्रिक असा पाऊस या पट्ट्यातून नसेल। उर्वरित राहिलेले जे सर्व विभाग आहेत, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरचा पश्चिम घाट भाग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हलका मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी राहतील। मुंबई, पालघर, ठाणे या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। राहिलेला जो मधला पट्टा आहे हा सर्व, या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम किंवा मेघगर्जनेसह जोरदार पावसाची सर 5 सप्टेंबर रोजी सक्रिय होऊ शकते। सार्वत्रिक असा पाऊस हा जो मधला पट्टा आहे, या मधल्या पट्ट्यातून 5 सप्टेंबर रोजी पावसाची शक्यता नाही आहे। कुठेतरीच होईल, थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील। तर हा झाला आपला 3, 4 आणि 5 सप्टेंबरचा हवामान अंदाज। त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर या सर्व जिल्ह्यातून काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसांच्या सरीचा अंदाज आजसाठी दिलेला आहे। येलो अलर्ट आजसाठी या भागातून आहे, पण आपल्या अंदाजानुसार विशेष पावसाची शक्यता नाही आहे। कोकणात असू शकतो विशेष पाऊस, म्हणजे हलका मध्यम किंवा जोरदार पावसाची सरी होऊ शकतात। बाकी राज्यात जे येलो अलर्ट दिलेले आहेत या भागात विशेष पावसाची शक्यता आजसाठी नाही आहे। विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी होईल। राहिलेल्याचा हा जो सर्व पट्टा आहे, लातूर, बीड, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे या भागात हलक्या मध्यम पावसाचा किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर सक्रिय होऊ शकते आजसाठी, म्हणजेच 3 सप्टेंबर रोजी। तसेच राहिलेले सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, ठाणे, मुंबई या भागातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे। बाकी 5 तारखेला बंगालच्या उपसागरात परत एकदा कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होणार आहे। त्याच्यानंतर 6, 7, 8 आणि 9 या 2, 3, 4 दिवसात परत एकदा यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर हा जो पट्टा आहे, नांदेड, लातूर, बीड या पट्ट्यातून परत एकदा पावसाची शक्यता 6, 7, 8 आणि 9 सप्टेंबर रोजी राहील। या 4 दिवसात पावसाची शक्यता आहे। तसेच विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस सक्रिय राहील 5 तारखेनंतर। राहिलेले जे विभाग आहेत, हा जो पट्टा आहे विशेष पावसाचा अंदाज दिसत नाही। काय बदल झाला तर आपण नक्कीच सांगू। तसेच मुंबईपासून खाली सिंधुदुर्गपर्यंत मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील। तर हा होता 3, 4 आणि 5 सप्टेंबरचा हवामान अंदाज। तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल। बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। धन्यवाद।